कायले कळला फाडतो रे. तिले पाठवून दे मा इकडे. अरे बाप्पा, ते तिले समजून सांगायचं. तिले समजत नाही. तू अभ्यास करून आला म्हणून ती आली त्यापाशी. तिला किती हरिकाला आपला दादा बुक लिहून आले. तिले वाटलं सण मी लिहितो बा म्हणून आली ते. वसवस नको करत जो तिले. तुला सांगतो चांगला प्रेमानं समजून सांगत जाय. बाई जाय आजीपाशी. आला कलय करत राहत नीरा. आई घेऊ नाही व. ये इकडे. आपण नाही का स्वयंपाक करू. चल तिकडे. त्याच्या वस्तूला हात लावतो नको. फालतू मारून दिने कन्या दिवशी. तू अशी करत नको जाऊ. त्याच्या बुकाला हात नको लावतो. चल माझ्यासंग तिकडे. आपण मस्त खेळणे खेळू. नाही तर तू खेळणे खेळणं. मी स्वयंपाक करतो. तू हे खेळणे खेळती तर तूही स्वयंपाक कर. त्यापेक्षा गॅसही आहे, सिलेंडर आहे, सगळंच आहे. त्याच्या काय मांग लागली. चल मग कर जो अभ्यास. आतापासून करू नको. मग अभ्यास करायच्या जीवार येईन तू. या आतापासून अभ्यास नको करू. मोठी झाली म्हणजे करजो. ते नाव पडत नाही. तू लय लहान आहे. मग टाकतो तू हे शाळेत नाव. आतापासून जाऊ नको. मग जाऊ शाळेत. आतापासून शाळेत जायचा हरी काय. पुढच्या वर्षीपासून जाणंच आहे. आता या वर्षी घरीच राहा लागते. मग पुढच्या वर्षीपासून शाळेत टाकतो. माझ्या बैले मस्त मी बुच्या घालून देत जाईन. मग शाळेत जात जाय. डब्बा मस्त जेवाले बैले. जाजू पुढच्या वर्षी जाजू. या वर्षी नाही जाऊ. पुढच्या वर्षी. समजू पागल झाली. हे लेकरं निरा भांडतच राहते. हे बुक ओढण ते ओढण. खेळण्यासाठी बोंबलन. अजून तो आहे एक आईचा चुलत भाऊ. मार काव आणते बापा लेकरं. घरी आहे का? अभ्यास करून लागते. पेपर आहे का रे बाबू? हो काकू सराव परीक्षा चालू आहे. आता अभ्यास करायच लागते मला. आजी आहे जा. ते कोणते धंदे नाही. आली अभ्यासाचा टाइमले. आता करते कलर घरात कुर्ती जोऱ्यानं. जी मोठी बाई समोर बोलत राहते का वाटते. अभ्यासाच्या टाइमले कलर करून देते. आता म्हटलं तर अजून आजी रागी. शांता काकू घरी आहे का वा? नको करू. आरामशीर रे. लेकराला अभ्यास करून आलं. लेकराला डिस्टर्ब नको करू तू. नाही करतो काकू. पप्पा स्वयंपाक करून आला का काकू? आईची आई कुठे गेली? पोरीची आई कुठे गेली बाहेर. का माहिती तर बचत गटाचे ते गेली बाहेर. हे काम काय तुमच्याच मागं लावते का? ते बचत गटाला हिंडते तिकडे. तुमच्या मागं कामं लावून दिली तिनं. आणि तुम्ही करता कामं लावली ना. तर चल तिकडे घेऊन जातो खोलीत. काय करते बाईच्या गोष्टीचं सरतच नाही. अजून मला अभ्यासाला डिस्टर्ब होते. अजून यायच्या आवाज येते शीतपर्यंत. चालले मग खोलीत जातो मी. काही चांगला अभ्यास करून आली. तिचा निरा गोष्टीच आहे. निरा कामधंदे नाही करत काय बिचारी. तर चालली महाघरी. लेकर कुठे गेले तर मी बाहेर गेले तर लेकर गेले का बाहेर. मी मोठा डोक्यावर घेतला स्वयंपाक. काय करत असतं. एवढे काम मार करतात. हे जाते बचत गटाच्या ह्याच्यात. त्याला पैसे भेटते बाई म्हणून जाते त्या. त्याला गट जमा नाही करा लागत काय म्हणून जा लागते त्याले. तू अशी म्हणू नको बाप्पा. ऐकू जाईन तर अजून आपल्या दोघीची सटक निघत. बोलू आवाज आला. कोण आलं बुढीबाशी? हो काकू तुमचं बरोबर आहे. ऐकू गेलं तर आपल्या दोघीची निघण. येतं माघारी गोष्टी करतो असं विना. कोणाला असं माघारी हे वाटते. इले रिकाम पण आहेच माघारी आले. बुढीची मैत्रीण आहे ना खास. आलू कुठे आहे? आलू लबत बस. मी दिसल्याबरोबर निघालो बाहेर. ते खेळून आली वाटते. कुठे गेली तर मला माहित नाही. आलोय दीदी. हे बदमाश पडतो. भलं बदमाश झालं. उन्हाला दिली कुकडे गेली पण भलं बदमाश आहे. सोप्यावर येऊन बसलं. भरत चांगला आहे. घरी आहे का? ये इकडे. बाबू आला. खेळा बाबू. खेळू आरू त्याच्या समोर. त्याला कुठे जाऊ नको देऊ. मांग आला तो माया. लक्ष ठेवतो त्याच्यावर. खेळतो. पोहे टाकून घेतले हो काकू तुम्ही. आता भाजी करता. पोया कोण केल्या म्या. फटकन होऊन जाते. पहिले भाजी करता येते बा लेट गरम म्हणून मी काय पहिले पोया टाकून घेत असतो. काय करतो मग फटकन आपली भाजी केली काय बसलं जेवायला. पोहे थंड होते ना काकू. लय वेळ लागते. भाजी शिजून जाते म्हणून काही मी टेन्शन नाही घेत. बरं भाजीचं करतो मग.
आणि लेकरं जेवते मग. मला पटते तसं करा बाप्पा. मी पहिले भाजी करतो आणि मग पोळ्या करत असतो. ना मी तोडू लागतो ना उल्ली शिकपालक. एकटाच तोडता काय, मी तोडू लागतो ना. नाही तू काही माघारी कामं करायला आली काय? करतो मी आरामशीर अजून माय सुनील दिसन तर मलाच कल्ला फाड काही दुसऱ्याला कामाला लावतं काय म्हणून. हा तोपर्यंत गोष्टी सांग मला मस्त. काय करतो अजून दिसली फुसली तर माहीचं वरात काढ. राहू दे काही करू नको. ते काढते वरात मी करू लागतो ना माझ्या मनानं. म्हटलं ना बाप्पा नको करू लागू. मी म्हणतो तर नाही, जाऊ दे गोष्टीच सांगतो. गिराईक नाही आले काय यावर्षी वयवटाचे व तुले? आले हो काकू, चालूच आहे माये. तांदूळाचे पापड लाटतो तर पिठाचे लाटतो, चालूच आहे गिराईक. म्हटलं आज माघारी आली तर करत नाही का बा म्हटलं म्हणून विचारलं तुले. यावर्षी काय भाव आहे व पापडाचे? त्याच्या पापडाचे आहे बाई 200 रुपये किलो आहे हो पापड. सरगुंडी किती रुपये किलो आहे व? 400 आहे, पण मी 350 देतो करून. कोणाला महाग होती बिचारे, मग घ्यायला पाहत नाही. जाऊ दे बा, 50 रुपयाले काय पाहतं, जाऊ दे मी 350 देतो मग. 350 का व? तुझ्याच गहू राहते काय मग? हा माहीत गहू राहते. आणि रवा आणतो मी विकत, रवा टाकतो त्याच्यात. आणि चांगले करतो ना मी, बारीक बारीक पाहिले नाही का तुम्ही किती मस्त करतो मी. आणि लय जण राहते सरगुंडे करून, लय जण मागते ओ बाई मले. असं लागते काय? गिराईक चांगले केलं तरच गिराईक लागते. तसे लागते काय? तुझे चांगले राहते. सरगुंडे किती मस्त ओरपतं, तुटून द्यात आणि हे किती मस्त पांढरे पांढरे चिबरं राहते म्हणून ते खपते हो बाई. चापट चुपट कर बरं, सुधे नाही केले तर बाई कोणी नाही नेत. दुसऱ्याचं राहते तर रिक्स न करायला लागते ना बाई. फुकट देते का आपल्याला पैसे कोणी? हा पैसे फुकट देत नाही म्हटलं, कष्ट केल्याशिवाय पैसे भेटत नाही म्हटलं शांता काकू. कसं तर आहेच माय. कष्ट केल्याशिवाय पैसे कुठूनच नाही भेटत. कष्ट केल्यावरच पैसे भेटते ना. तसं तर कोणी हुंगत नाही व आपल्याला. पैसे मग सगळेच जण आहे, पैसे नसले तर कोणी पुसत नाही व शांता काकू आपल्याला. हा पैसाच लय मोठा झाला आता. काय करतं, माणसाची किंमत नाही काही नाही, पैसाच मोठा झाला. पैसे नसले तर काही घेणंही नाही होत ना बाई, म्हणूनच पैशाला महत्व आलं ना. तर गोष्ट खरीच आहे. काय घेऊ शकतो? पैसे नसलं तर गुच्चाप पाहा लागते. पैशाशिवाय काहीच नाही ना. म्हणून तर करतो मी वैवट. नाही तर काही जीवार नाहीत का माय सरगुंडे करायचे जीवार आहे, ते पण करतो मी पैशासाठी. कोण करतो? कशी 4 पैसे उरते बा आपण केलं तर. हो करावंच लागते.